Hello friends, welcome to Sri Saraswati Bhuvan Education Society, Chhatrapati Sambhajinagar. Friends, today we are going to study chapter number 15, that is Ecosystems, from class 8th General Science textbook. First of all, you all will observe here there is one diagram, and the diagram is of earth. पृथ्वीची ती आकृती आहे. त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. पहिली गोष्ट आहे की माती, त्याचबरोबर पाणी वाहत आहे, बाजूला ॲटमॉस्फिअर आहे, त्याचबरोबर झाडं आहेत, मोठी झाडं आहेत, छोटी झाडं आहेत, त्याचबरोबर काही सजीव जे आहेत, प्राणी जे आहेत, हे पाण्यामध्ये सुद्धा दाखवलेत. आता या आकृतीचा, या डायग्रामचा आणि इकोसिस्टमचा संबंध काय? तर पहिला आपण डेफिनेशन बघू इकोसिस्टमची. व्हॉट एक्झॅक्टली द डेफिनेशन ऑफ इकोसिस्टम सेज. Ecosystem, it is the interaction between the abiotic, that is non-living things, and the biotic factors on the earth. म्हणजे एक अंतरक्रिया आहे. कुणामधली अंतरक्रिया आहे? तर पृथ्वीवर असणारे निर्जीव अबायोटिक फॅक्टर्स आणि पृथ्वीवर असणारे सजीव बायोटिक फॅक्टर्स, त्याला ओव्हरऑल इकोसिस्टम म्हणायचं. त्यांच्यामधील जी अंतरक्रिया आहे, ते जे एकमेकांवरती अवलंबून आहेत, त्याला इकोसिस्टम असं म्हटलं जातं, त्याला परिसंस्था असं म्हटलं जातं. आता इकोसिस्टम जी आहे, ह्या इकोसिस्टमचं नेमक्या बायोटिक फॅक्टर्स कुठले, अबायोटिक फॅक्टर्स कुठले, त्याचा एक फ्लो चार्ट आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल इकोसिस्टम, इन दॅट विच अबायोटिक फॅक्टर्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द इकोसिस्टम दॅट वी आर गोइंग टू स्टडी. आता इकोसिस्टममध्ये जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत, ह्या अबायोटिक फॅक्टर्समध्ये पहिले आहेत फिजिकल फॅक्टर्स आणि दुसरे आहेत केमिकल फॅक्टर्स. फिजिकल फॅक्टर्समध्ये एअर आहे, वॉटर आहे, वेपर्स आहेत, मिनरल्स आहेत, सॉइल आहे, सनलाईट आहे, ज्याच्यावर कुठे ना कुठेतरी हे सजीव जे आहेत, बायोटिक फॅक्टर जे आहेत, ते अवलंबून असतात, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. सेकंड आहे केमिकल अबायोटिक फॅक्टर्स. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. Inorganic substances, that is hydrogen, oxygen, nitrogen, calcium, iron, potassium, etc. आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय? तर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स विच आर इम्पॉर्टंट फॉर द बायोटिक फॅक्टर्स. मग बायोटिक फॅक्टर्समध्ये प्रोड्युसर्स आहेत, जे ऑटोट्रॉप्स आहेत, जे फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेने, हे बायोटिक फॅक्टर्समध्ये येतात. प्लांटी किंगडम, टोटल प्लांट्स. आणि नंतर हेट्रोट्रॉपिक जे आहेत, त्याच्यामध्ये कन्झ्युमर्स आहेत आणि डिकम्पोजर्स आहेत. कन्झ्युमर्समध्ये ॲनिमल्स, इन दॅट प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये सहसा आपल्याला हर्बिवोर्स पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मग कार्निवोर्स आहेत सेकंडरी आणि टर्शरी कन्झ्युमर्समध्ये. आणि डिकम्पोजर्स हे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात इकोसिस्टममध्ये, फूड चेन्समध्ये. दे आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड मोस्टली दे आर बॅक्टेरियाज अँड फंगाय. मुख्यतः ते बॅक्टेरिया आणि फंगाय असतात. तर मित्रांनो, हा जो फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट काय सांगतो? तर तो एक इंटरॅक्शन सांगतो की हे अबायोटिक फॅक्टर्स आहेत, यांच्यावर अवलंबून असणारे हे बायोटिक फॅक्टर्स आहेत. ओके. आता इथे एक इंटरॅक्शन दाखवण्यासाठी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्सचं एक फूड चेन आपण तयार केली. एक इकोसिस्टम म्हणू शकतो आपण त्याला, छोटीशी, कारण याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर्स पण आपल्याला बघायला भेटतात, एअर, वॉटर, सॉइल. मग हे इकोसिस्टम काय सांगते, ही फूड चेन काय सांगते? तर सर्वप्रथम प्रोड्युसर्स आहेत, प्लांट्स आहेत. हे काय करतात? जमिनीमध्ये मातीमधनं पोषद्रव्य शोषून घेतात. त्याचबरोबर वॉटर जे आहे ते शोषून घेतलं जातं रूट्स मार्फत. त्याच्यानंतर त्याच्या साह्याने त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते, फोटोसिंथेसिस प्रोसेस होते, स्वतःचं ते अन्न बनवतात. त्यांची वाढ झाल्यानंतर मग त्याला ग्रास ऑफर म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर जे आहेत ते कन्झ्युम करतात, खातात, म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहेत. पण हा प्रोड्युसर कुणावर अवलंबून आहे? एअर, वॉटर, सॉइल. व्हॉट इज एअर, वॉटर, सॉइल? दे आर अबायोटिक फॅक्टर्स. ते अबायोटिक फॅक्टर्स आहेत, नॉन लिव्हिंग आहे, आणि त्यांच्या साह्याने हा प्रोड्युसर जो आहे तो त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतोय. मग याला प्रायमरी कन्झ्युमर कन्झ्युम करतो, प्रायमरी कन्झ्युमर खातो. मग याच्यावर अवलंबून कोण आहे? सेकंडरी कन्झ्युमर. इथे जर बघितलं तर फ्रॉग आहे. त्याच्यानंतर टर्शरी कन्झ्युमर आहे. त्याच्यानंतर अपेक्स कन्झ्युमर किंवा फायनल कन्झ्युमर आपण त्याला म्हणतो, तो आहे. ईगल दाखवलाय तिथं. आणि मग याच्यापैकी कुणाचाही मृत्यू झाला, तो डेड झाला की त्याला डिकम्पोज करायचं काम, त्याचं विघटन करायचं काम
त्याच्यामधील जे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आहेत, जटिल पदार्थ आहेत, यांना सिंपल सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट करायचं काम आणि परत त्याला एअर, वॉटर, सॉइल म्हणजे अशा अबायोटिक फॅक्टर्समध्ये मिसळून द्यायचं काम हे कोण करत असतं? डिकम्पोजर्स करत असतात. आणि हे डिकम्पोजर्स मग पुन्हा ते कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस हे एअर, वॉटर आणि सॉइल म्हणजे अबायोटिक फॅक्टर्समध्ये पाठवून देतात, जेणेकरून परत प्रोड्युसर्स ते इंटेक करतील, त्याला न्यूट्रिशन म्हणून वापरतील, त्याच्या साह्याने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतील आणि ही इकोसिस्टम तशीच चालू राहील. थँक्यू.